उपस्थित राहायचं आहे. ओके, महिला मंडळ कृपया मंडळाला सहकार्य करा. वरती स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. अंपायरच्या नावाची एबी बाय लास्टला आजचे सामने पार पाडण्यासाठी ज्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं, हे सामने निर्विवाद पार पाडण्यामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली असे आजच्या या सामन्यांचे पंच म्हणून काम पाहिलेले संदीप पलसमकर, मयूर कडव आणि सूरज बोत्रे यांना छोटासा पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. संदीपजी पलसमकर, मयूर कडव आणि सूरज बोत्रे यांनी कृपया स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. हॅलो, होडकाड वरचीवाडी संघाच्या एका खेळाडूने जरा माईक जर संपर्क साधायचा आहे. होडकाड वरचीवाडी कोणी एक खेळाडू कृपया माईक जर संपर्क साधायचा आहे. श्री संदीपजी पलसमकर यांचा फूल आणि श्रीफल देऊन सत्कार करतील श्री संदीपजी भागणे. संदीपजी पलसमकर यांचा सत्कार संदीपजी भागणे आमच्या मुंबई मंडळाचे सचिव. मोलाचं असं सहकार्य मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आयोजक मंडळाच्या सर्व सभासदांना सूचना, कृपया लक्ष द्या कार्यक्रमाकडे. मोलाचं आजचे निर्विवाद सामने पार पाडण्यामागे मोलाचं असं सहकार्य हे पंचांनी काम पाहिलेलं आहे. तसेच मयूरजी कडव यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा, त्यांचा सत्कार करतील आमच्या मुंबई मंडळाचे सभासद प्रकाशजी भागणे. मयूरजी कडव यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मोलाचं असं सहकार्य आमच्या मंडळाला निर्विवाद सामने पार पाडण्यामागे मोलाची अशी भूमिका बजावणारे आज पंच म्हणून काम पाहणारे मयूरजी कडव यांचा सत्कार प्रकाशजी भागणे करतील. तसेच सूरज बोत्रे हे तिसरे पंच आहेत. आजच्या या सामन्यांमध्ये मोलाचे असं सहकार्य, मोलाचं योगदान देणारे, निर्विवाद सामने पार पाडण्यासाठी मोलाची अशी भूमिका बजावणारे सूरजजी बोत्रे यांचा सत्कार पांडुरंग शिगवण करतील. त्यांना सन्मान चिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील पांडुरंग शिगवण. धन्यवाद सूरजजी बोत्रे साहेब, मोलाचं असे सहकार्य. या तिन्ही व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निर्विवाद सामने पार पाडण्यासाठी या तिन्ही व्यक्तींनी मोलाचं सहकार्य केलं. तसेच आजचे सामने पार पाडण्यामागे ज्यांनी आज समालोचकाची भूमिका पार पाडली असे विनेशजी साळवी यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री दशरथ दादा मोहिते करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विनेशजी साळवी यांचा सत्कार करायचा आहे. मोलाचं असे सहकार्य या मंडळाला वेळेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. धन्यवाद साळवी साहेब. रुपेशजी भागणे आपण आसनास्थ व्हायचं आहे. सागर भागणे कुठे असतील स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. ओके, तसेच आजचे सामने पार पाडण्यासाठी ज्यांनी या मैदान उपलब्ध केलं ते NTC स्पोर्ट्स लाईव्ह दर्शन म्हात्रे साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांनी स्टेजवरती येऊन कृपया आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मोलाचं असे सहकार्य या मंडळासाठी संपूर्ण सजावट, डेकोरेशन, स्टेज पासून मैदान, तसेच युट्यूब लाईव्ह दर्शनजी म्हात्रे यांचा सत्कार करण्यात, त्यांचा सत्कार आमच्या टीमचे कर्णधार स्वप्नील भागणे करतील. ज्ञानेश्वर पाटील डेकोरेशन वाले कुठे असतील त्यांनी
या समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. दर्शनजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. मुलाचं असं सहकार्य आजचे सामने युट्यूब लाईव्ह दाखवण्यावरती ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं ते दर्शनजी म्हात्रे साहेब धन्यवाद. तसेच सुंदर असं डेकोरेशन ज्यांनी आज आपल्या ही बसण्याची आसन व्यवस्था केली अशी ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत. त्यांचा सत्कार सागर बागणे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील सागर बागणे. धन्यवाद म्हात्रे साहेब. मुलाचं असं सहकार्य आमच्या मंडळाला एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे समोर या पुढे उभं राहायचं. या कृपया मंडळाला सहकार्य करा. अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय असे सामने पार पाडल्याबद्दल खरोखर मी माझ्या मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. यांचं घ्या प्रथम क्रमांक. तसेच ते तर रेडी करणार दोघं रेडी तयार करा. नाही नाही. तसेच आज या आमच्या मंडळाच्या वतीनं श्री गणेश चषक पर्व पहिलं. या पर्व पहिल्याला आमच्या मुंबई मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारी मंडळ श्री दत्तारामजी बागणे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. तर त्यांचा आमच्या नवतरुण क्रिकेट क्लबच्या वतीनं सत्कार करण्यात येते. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यांचा सत्कार करतील आमच्या नवतरुण क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष शरदजी बागणे. यांना विनंती करतो की त्यांनी दत्ताराम बागणे यांचा सत्कार करायचा आहे शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन. तसेच हर्षदजी गोरिवले याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आसनास्थ व्हायचं आहे स्टेजवरती. धन्यवाद बागणे साहेब. मोलाचं असं सहकार्य या नवतरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. हर्षदजी गोरिवले आपण स्टेजवरती आसनास्थ व्हायचं आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मोलाचं असं सहकार्य करणारे आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष दशरथ दादा मोहिते यांचा सत्कार करतील या नवतरुण क्रिकेट क्लबचे नरेंद्र बागणे. दशरथ दादा मोहिते यांचा सत्कार या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते नवतरुण मंडळाचे नरेंद्रजी बागणे. धन्यवाद मोहिते साहेब. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सचिव श्री संदीपजी बागणे यांचा सत्कार करण्यासाठी मी जनार्दन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मुलाचं असं योगदान देणारं आमच्या नवतरुण मंडळाचे मार्गदर्शक आणि आमच्या मुंबई कमिटीचे सहसचिव राजेंद्रजी बागणे यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार करतील महेश पाटील. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पटापट घ्यायचा सत्कार. तसेच आज या कार्यक्रमासाठी मुंबई महिला मंडळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. त्याबद्दल सुद्धा मी महिला मंडळाला विनंती करतो आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करतील रघुनाथजी बागणे मुंबई महिला मंडळ. तसेच शिवकन्या मित्रमंडळ फणसवाडी यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार करतील तानाजी बागणे. कृपया वेळ फार कमी आहे. पटापट आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच शिवकन्या मित्रमंडळ मुलाचं सहकार्य या मंडळाचं लाभलेलं आहे सकाळपासून. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सहकारी पांडुरंगदादा शिगवण यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार करतील मनीषजी बागणे. हे पांडुरंगदादा शिगवण यांचा सत्कार करतील. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सहकारी श्री सागरदादा बागणे यांचा सत्कार करतील विकास चिनकडे. मुलाचं असं सहकार्य या सर्व कमिटी मेंबरचं. धन्यवाद.
सागर बागणे यांचा सत्कार विकास चिनकडे. तसेच आजचे सामने पार पाडण्यासाठी किंवा ही टुर्नामेंट संपूर्ण पार पाडण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते नरेंद्र बागणे यांचा सत्कार करण्यासाठी मी संदीप दादा बागणे यांना विनंती करतो की त्यांनी नरेंद्र बागणे यांचा सत्कार करायचा आहे. शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोलाचं असं सहकार्य मंडळाला. तसेच त्यांचे छोटे बंधू नरेंद्र बागणे यांचं सुद्धा आजच्या या टुर्नामेंट, महेंद्र बागणे यांचं सुद्धा आजच्या या टुर्नामेंटसाठी मोलाचं सहकार्य, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पांडुरंग शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी महेंद्र बागणे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमचे वाडीचे खजिनदार श्री मधुकर पाटील यांच्या आम्ही सत्कार करतोय, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. सत्कार करतील संदीप बागणे. तसेच आमचे वाडीतील प्रकाश बागणे यांचाही सत्कार करण्यात आहे, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. त्याचे सत्कार करतील सागर बागणे. तसेच आमच्या नवतरुण मंडळाचे कर्णधार शरद बागणे यांचा सत्कार करतील त्यांचा सत्कार करतील सोनाजी बागणे. तसेच एक सत्कार ज्यांनी आजच्या या टुर्नामेंटसाठी गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल हे ज्यांनी या मंडळाला उपलब्ध करून दिले असे हर्षदजी गोरिवले, नांदले, मुरुड, जंजिरा, त्यांना जाण्यासाठी लेट होतोय, त्यांचा पहिला सत्कार करून घ्यायचा आपल्या मंडळाकडून. त्यांना विनंती कर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या मंडळाचे नरेंद्रजी बागणे यांना विनंती करतो की त्यांनी हर्षदजी गोरिवले यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल यांनी ज्यांनी आपल्या या मंडळाला उपलब्ध करून दिले असे हर्षदजी गोरिवले यांचा सत्कार करण्यासाठी मी नरेंद्र बागणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मुलाचं असं सहकार्य या मंडळासाठी. फोन नाही त्याचं सकाळी केलेला झालं सकाळी हो सकाळी. धन्यवाद. तसेच या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने ज्यांनी मुलाचं असं सहकार्य, जेवण असो, पाण्याची व्यवस्था असो किंवा ट्रॉफी किंवा रोख देणगी स्वरूपात ज्या ज्या सर्व सहकार्यांनी, देणगीदारांनी या मंडळाला सहकार्य केलं त्या सर्व दानशूर दात्यांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने शाब्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. तसेच याच ठिकाणी या मंडळाला प्रथम क्रमांकाचा ट्रॉफी देऊन याच ठिकाणी सकाळपासून आता शेवटपर्यंत असं मोलाचं सहकार्य केलेलं रमेशजी कानिम साहेब यांचा सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करतोय, तर त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यांचा सत्कार करतील दत्तारामजी बागणे. या पन्हाळजे गावामधील एक दानशूर व्यक्तिमत्व रमेशजी कानिम यांनी कृपया आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांनी आपल्या या मंडळासाठी देऊ केलेले असे शिवसेना प्रणित युवासेना रत्नागिरी जिल्हाधिकारी सन्मान्य अजिंक्यजी मोरे साहेब यांनी सुद्धा या मंडळाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी या मंडळासाठी द्वितीय क्रमांकाची पारितोषिक जे आम्हाला मंडळाला सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने शाब्दिक आभार व्यक्त करतो. काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच नक्कीच जाऊया आपण. अर्थातच सेमीफायनल झाली आणि त्या सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली. अर्थातच त्यांच्या माध्यमातून संदेश घरची फायनलचा मॅन ऑफ द मॅच
सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पाहतोय आपण संदेश गडशी. फायनलचा मॅन जोरदार टाळ्या होऊन जातात. अप्रतिम बॅटिंग. त्याच्यानंतर आपण वळतोय अर्थातच फायनलचा मॅन ऑफ द मॅच. सुरेख बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच गणेश गोरवले फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आजच्या दिवसामध्ये सर्वात प्रभावित केलं या फलंदाजाने गणेश गोरवले. येणाऱ्या कालावधीमध्ये खेड तालुक्यातील नक्कीच असं नाव पाहायला मिळेल आठ रिटर्न फलंदाज म्हणून. आणि या ठिकाणी अर्थातच श्री गणेश चषक 2025 पर्व पहिलं. आणि या पर्व पहिला मधील अर्थातच ज्याने आजच्या दिवसामधील अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन पोहोचवलंय. अर्थातच आजच्या दिवसातील या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय होळकर वरचेवाडी संघाचा ठरतोय सचिन दिवाळे. काय गोलंदाजी केली आहे. वायर एवढे त्याला प्रश्न विचारले असते पण टाइम तेवढी वायर येईल का. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता वळतोय आपण या श्री गणेश चषक पर्व पहिलं. आणि या पर्व पहिला मधील ज्याच्या बॅट मधून आजच्या दिवसामधील धावा कुठल्या गेल्या आहेत. हॅलो 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 नक्कीच आपण पाहतोय. जाऊया आपण. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय त्याच्या बॅट मधून धावा निघाल्या आहेत 60 धावा. अर्थातच तो फलंदाज ठरतोय गणेश गोरवले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि त्यांचा सन्मान करतील हर्षद गोरवले यांना मी विनंती करतो की आपण त्यांना मेडल देऊन आणि त्याचबरोबर उत्कृष्ट मॅन ऑफ द अर्थातच उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हॅलो 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 मालिका संदेश घडशी ना तुंबाड सर्वोदय टीमचा संदेश घडशी. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय. अर्थातच आपण पाहायला गेलं तर त्याच्या बॅट मधून आणि त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिलाय आणि तो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीरचा पुरस्कार जातोय अर्थातच संदेश खेडशियाला. श्री नवतरुण क्रिकेट क्लब क्रिकेट संघ पन्नाजे फणसवाडी आयोजित आपण पाहिलं गेलं श्री गणेश चषक 2025 पर्व पहिला. आणि या पर्व पहिला मधील मालिकावीरचा पुरस्कार जातो संदेश घडसियांना. अभिनंदन. वेल प्लेड. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
तास याच ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या या मंडळाला सहकार्य करण्यासाठी याच ठिकाणी उपस्थित राहिलेले, ज्यांनी या मंडळासाठी तृतीय क्रमांकाचं चषक दिले असे कुमार ईश्वरी योगेजी थेराडे रत्नागिरी यांनी याच ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला सत्कार सोहळ्याला उपस्थित राहून खास आमच्या मंडळाची शोभा वाढेल त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार करतील आमच्या नवतरुण क्रिकेट क्लबचे धडाडीचे युवा नेतृत्व नरेंद्रजी बागणे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या मंडळाला देऊ केलं होतं. धन्यवाद थेराडे साहेब. पहिलं तृतीय ना त्याच्यानंतर घेऊन ना काय तुंबाड शिंदेवाडी त्याच्यानंतर आजच्या या झालेल्या सामन्यामध्ये श्री पनसवाडी ग्रामविकास मंडळ आणि संलग्न श्री नवतरुण क्रिकेट क्लब पन्हाळजे पनसवाडी आयोजित श्री गणेश चषक या श्री गणेश चषक 2025च्या पर्व पहिल्याचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तुंबाड शिंदेवाडी. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे या संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या. या संघाला मी विनंती करतो कर्णधार आणि आपले 2 सहकारी घेऊन आपण आपला सत्कार आणि ट्रॉफी स्वीकारायची आहे. मी संदीपजी बागणे दशरथदादा मोहिते यांना विनंती करतो की ट्रॉफी तुंबाड शिंदेवाडी या संघात सुपूर्द करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या. सकाळपासून आतूनच मेहनत करून या तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारलेला संघ तुंबाड शिंदेवाडी अतिशय सुंदर असं प्रदर्शन करत गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरवण्यापर्यंत यशस्वी घोडदौड केलेली आहे या शिंदेवाडी संघानं. दोन मिनिटं जरा ट्रॉफी ठेवायची इथे जरा इथे समोर इथे समोर ओके ओके. त्याच्यानंतर या श्री गणेश चषकाच्या 2025 पर्व द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे सूर्योदय 11. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. या मी सर्व खेळाडूंना 15 खेळाडूंना विनंती करतो की आपण आपला मेडल स्वीकारायचा आहे. प्रथम सूर्योदय 11 आपला 15 खेळाडूंसहित आपला मेडल स्वीकारायचा आहे. कृपया लाईनशी येऊन आपलं मेडल स्वीकारायचं आहे. मी कर्णधार स्वप्नील बागणे यांना विनंती करतो की त्यांनी मेडल सुपूर्द करायचं. या छोटा प्रेक्षक आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळल्या पाहिजे. सकाळपासून आपल्या संघाला मोलाचं असं सहकार्य प्रोत्साहन देत होता. अतिशय सकाळपासून सुंदर असं फलंदाजी आणि गोलंदाजी करत आपल्या संघाला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरवण्यापर्यंत यशस्वी घोडदौड करणारे सूर्योदय 11 या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सर्वोदय अतिशय सुंदर असं प्रदर्शन करत आपल्या संघाला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरवलेला आहे तो सर्वोदय 11. मी सागर बागणे पांडुरंग शिगवान आणि प्रकाशदादा बागणे यांना विनंती करतो की आपण ही द्वितीय क्रमांकाची दिली नाही काय अच्छा सॉरी द्वितीय मग नीलमचं नाव का मग तिला द्यायला सांगू. अच्छा या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला मंडळास देऊ केले ते नीलम नरेंद्र बागणे या दोन्ही उभयंतांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचा मानकरी सूर्योदय 11 या संघात सुपूर्द करायचे आहे. नीलम बागणे आणि नरेंद्र बागणे सकाळपासून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरवत यशस्वी घोडदौड केलेल्या या संघानं सर्वोदय 11. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी. अतिशय शिस्तप्रिय अशी खेळपट्टी आपल्या मैदानावरती सादर करीत या संघानं मोलाचं असे सहकार्य या मंडळाला केलं. मी सभासदांना विनंती करतो जर साईड लावायचं आहे. यजमान संघाच्या सर्व सभासदांना विनंती करतो की आपण जर साईड लावायचं आहे.
धन्यवाद सर्वोदय 11 या मंडळाच्या निमंत्रणाला मान देत या टुर्नामेंटमध्ये सहभाग दर्शवून अतिशय शिस्तप्रिय असा खेळ सादर करत या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो. असंच प्रतिवर्षी या मंडळाला सहकार्य कराल, सहभाग दर्शवाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद सर्वोदय 11. दोन मिनिटं कृपया ट्रॉफी समोर ठेवायची आहे. मंडळाला सहकार्य करा सर्वोदय 11. आणि याच्यानंतर या श्री गणेश चषक पर्व पहिले 2025चा प्रथम क्रमांकाचा मान विजयी मानकरी ठरलेला आहे होडकाड वरचीवाडी संघ. अतिशय सकाळपासून या संघाने मोलाचं सहकार्य मंडळाला देऊन अतिशय शिस्तप्रिय असे खेळ करून आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवण्यापैकी यशस्वी घोडदौड केलेली आहे. तर मी त्यांना पहिल्या 15 खेळाडूंना गोल्ड मेडल त्यांना सुपूर्द करतील. संदीप दादा बागणे सकाळपासून अतिशय शिस्तप्रिय असा आपला खेळ प्रदर्शन करत आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवण्यापैकी यशस्वी झालेली ही घोडदौड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी ज्यांनी या श्री गणेश चषक 2025चा पहिल्या पर्वाचा पहिला मानकरी प्रथम क्रमांकाचा संघ ठरलेला आहे होडकाळ वरचीवाडी. अतिशय शिस्तप्रिय असा खेळ सादर करत त्यांनी या प्रथम क्रमांकापर्यंत आपली मजल मारलेली आहे. अक्षय गुरुवले या संघाचा धडाकेबाज फलंदाज अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवण्यात यशस्वी झालेला हा खेळाडू. तसेच या प्रथम क्रमांकाचा मानकरी संघाला ट्रॉफी देण्यासाठी मी रमेशजी कानिम आणि दत्ताराम बागणे यांना विनंती करतो की त्यांनी या संघास प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. व्यवस्थित उतर, खालून हात पकड, खालून पकड. मी रमेशजी कानिम आणि दत्तारामजी बागणे यांना विनंती करतो की त्यांनी होडकाळ वरचीवाडी संघास प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. या संघानं कोणताही वादविवाद न करता शिस्तप्रिय असा खेळाचं प्रदर्शन करत आपला प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यजमान संघाच्या सर्व सभासद आणि महिला वर्गाला विनंती करतो. कृपया यजमान संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण साईडला व्हायचं आहे. यजमान संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया साईडला व्हायचं आहे. समोरची स्टेज जा खाली करा. स्वप्नील बागणे, शरद बागणे, विकास फोटोसाठी हे स्वप्नील बाहेर आहे, वरती दादू का? ते सगळं एकदा जोरदार टाळ्या झाल्या या संघासाठी. श्री गणेश चषक पर्व 2025 पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलेला संघ होडकाळ वरचीवाडी अतिशय शिस्तप्रिय असा खेळाचं प्रदर्शन करत आपल्या संघाला यशस्वी घोडदौड चालू करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवलेला तो संघ होडकाळ वरचीवाडी. पुन्हा एकदा या संघासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. श्री गणेश चषक 2025 पहिल्या पर्वाचा पहिला मानकरी संघ होडकाळ वरचीवाडी. धन्यवाद मित्रांनो, आमच्या या मंडळाला मोलाचं सहकार्य सहभाग दर्शवून मोलाचं सहकार्य केलं आणि हे सामने शिस्तप्रिय पद्धतीने पार पाडण्यास हॅलो कृपया सर्व उपस्थित खेळाडूंना विनंती आहे सर्वांनी जरा एकत्र फोटो द्यायचा, फोटो सेशन घ्यायचं आहे. तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांकाच्या सर्व मानकरी खेळाडूंना विनंती आहे कृपया आपल्याला एक फोटो सेशन घ्यायचं. सर्वांनी कृपया सहकार्य करा मंडळाला. मोलाचं सहकार्य या मंडळासाठी.
ओळकार संघाला विनंती आहे, कृपया आतमध्ये या, आतमध्ये या, आजच्या साईडला, बॅक साईडला या. वरती जाय. यजमान संघाच्या सर्व सभासदांना विनंती आहे, कृपया स्टेजवरती जायचं आहे. यजमान संघाचे सर्व सभासद कृपया स्टेजवरती जायचं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी आतमध्ये